क्वींस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तियाब है। बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ दो न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। हे राजकीय आहे, म्हणजे याच्यामध्ये असं आहे, लोकशाही आहे. निवडणुकीमध्ये प्रत्येकाला जाऊन आपली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. घडलं काहीच नाही, काय घडलं काहीच नाही, ठीक आहे. काही लोकांनी नारेबाजी केली असेल तर करू द्या, तर काही माझं काही म्हणणं नाही आहे. परंतु निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थच आम्ही काम केलेलं आहे आणि पुढेही करत राहू. त्यामुळे हा जो गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, लोकांची दिशाभूल करणारी काही मोजकी राजकीय पक्षाची माणसं आहेत, की काही समाजाचा जरांगेपाटाने स्पष्ट केलं आहे की आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही, त्याच्यामुळे तो विषय निर्माण होत नाही आहे. ही चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक दुर्दैवाने करत आहेत. हा त्यातला खरा भाग आणि लोक ओळखतात त्याला. सर, जे युवक आहे अशा पद्धतीने आक्रमक होतात, आणखीन समजा पुढं आणि ऐका सर, प्रश्न ऐका फक्त, पण ऐका ना, की तुम्ही असाल किंवा अन्य जे नेते त्यांना आता गावागाव जावं लागणार आहे, तर त्यांना आव्हान काय त्यांना? आमचं म्हणणं आहे की हे प्रश्न असं आहे, जे प्रश्न हा सुटला पाहिजे म्हणून प्रयत्न करत आहेत, उलट आपण त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. कोणी असो, कुठल्या राजकीय पक्षाचा असो. अशा पद्धतीने जर काही गोष्टी होत असतील, आज जे चाललं आहे ते उचित नाही आहे. लोकशाही आहे, शेवटी प्रत्येकाला मतं मांडण्याचा अधिकार आहे, त्याला काय. शेवट सर, याबद्दल काही पोलिसात तक्रार वगैरे करणार नाही? मला करायची गरज नाही, आधी कधी केलं नाही, आधी गरज नाही मला. हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।